असला मॅचला आपण सुरुवात करतोय. बोरंडी चला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मला चेंडू जबरदस्त टाकला होता, त्याच्यानंतरला हा जो बॉल होता 4 रन्स मिळालेत. मारूफच्या बॅटमधून चौकार आलाय. तिसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच अति फायटर्स आणि त्याचबरोबर तहमीद फायटर्स या 2 संघांमध्ये हे बिग बॅटल आपण बघतोय. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत पहिले 2 चेंडूंवरती पाहायला मिळाली होती. तहमीद फायटर्स या संघाकडे देखील चांगले असे खेळाडू असतील. आजच्या दिवसामध्ये देखील चांगल्या मॅच पाहायला मिळतील. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात, जिथे फजल गोलंदाज मार्क वरती. जर पाहायला गेलं तर अति फायटरचा संघ तहमीद फायटर्सची चर्चा केली तर एक जिंकले तर एक पराजित झाले. तर अति फायटर्स यांनी देखील चांगलं क्रिकेट खेळलं. गेले 2 दिवस आपण पाहिल्या मॅचेस त्यांच्या देखील, आणि चेंडूला सरळ बाहेर मारण्याचं काम केलंय. इथे मोठा धक्का बसलाय. एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल, तो म्हणजे मारूफ. आणि यावेळेला कमालची बॉलिंग. आता कैफला देखील थोडस थांबवलंय. बॅटर्स इंटरेस्टेड होता चेंडू खेळण्यासाठी, परंतु त्याच्यानंतर चेंडू पडल्यानंतर काठा बदलतोय. काय बॉलिंग फजलच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. ओव्हरचा खेळ संपलाय, षटक संपलंय. लॉस ऑफ 1 विकेट 5 रन्स. म्हणजे पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर चौकार, आणि पुढच्या 4 बॉल मध्ये 3 बिंदी 1 विकेट देखील आलाय. अशाच प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी अपेक्षित होते आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील चालली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि दाऊद गोलंदाजी मार्क वरती आलाय. राईट हॅम ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करेल. आपल्या टीम कडून दुसरा षटक असणार आहे. थोडे ऑफिशियल्स देखील चर्चा करतायत. चला मॅचकडे जाऊया. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी खूप गरजेचे आहेत.
तवच्या पहिल्याच बॉलवरती त्याचा खरपूस समाचार घेतलाय, त्याचं स्वागत केलंय चौकाराच्या सहाय्यानं. एक मोठा आक्रमक स्ट्रोक इमानच्या बॅटमधून आला, तिथे 4 रन्स मिळतील. मारूफ चोस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेल्यानंतरला आता कमान सांभाळताना आपण जर पाहायला गेला तर एकंदरीत गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज दाऊद वरती कुठेतरी आक्रमण करताना दिसत आहेत. या बॉलला आपण पाहायला गेला तर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा, परंतु 4 रन्स मिळून जातील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. ही बॅटिंग, हा दमखम आहे बॅटिंग करणाऱ्या फलंदाज ऐवानचा. याच गोष्टी तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतील, कारण आतापर्यंत चांगलं असं क्रिकेट. पुढचे 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर सिंगल काढत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे. सकारात्मक दृष्टिकोनानुसार खेळताना दोन्ही फलंदाज. आता कैफला देखील आपल्या साथीदाराला साथ द्यावी लागेल, कारण एकाच हातानं मात्र या ठिकाणी बघा एक हाती किल्ला लढवू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूनं चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळायला गरजेचं आहे, खेळणं गरजेचं आहे. आतापर्यंत प्रभावित केले फलंदाज ऐमाननं. बॅटिंग तर चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगलं योगदान या मॅचमध्ये तो देतोय. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे या ओव्हरमधील. 16 रन स्कोर कार्डवरती लागलेत. शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजीनुसार खेळलं गेलं. या ठिकाणी चांगला स्ट्रोक असणारे 1 रन्स मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. लॉस ऑफ 1, 17 रन्स, 17 रन्स 2 ओव्हर नंतर. तला शिरगावकर, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. तला शिरगावकर, लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो चेक. मॅचला सुरुवात झालेली आहे. 2 षटकानंतर 17 होते. त्याच्यानंतर 3ऱ्या षटकाची आपण चर्चा करूयात. काय घडलं, काय बिघडलं हे देखील बघावं लागेल. सुरुवातीच्या बॉलवरती आपण सिंगल पाहिला, त्याच्यानंतर पुढचा बॉल डॉट आला. परत जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आपण बघतोय. स्कोर कार्ड मात्र आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगलाच आहे. यावेळेचा बॉल सरळ बाहेर मारलाय. विकेटचं पतन झालेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाचं स्कोर कार्ड 20, लॉस ऑफ 2 विकेट्स. अब 20 रन झालेत. 2 विकेट देखील. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकवीस रन स्कोर बोर्ड वरती असतील. खूप सारे ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील जोडले गेलेत आपल्या समोर. इथे नो बॉलचा इशारा, धावचीची संधी, परंतु तिथे फंबलिंग पाहायला मिळालं आपल्याला. एक जवनदान देखील मिळालेलं आहे. नो +1 इज इक्वल टू 2, म्हणजेच 2 रन्स आता बोनसचे जोडले गेले. स्कोर का 23 ला जाऊन शेवटचं षटक आपण बघतोय.
येस ऑन ड्राईव्ह आहे. काय बॅटिंग आहे. सुपर फटका देखील आपण पाहिला. फलंदाज शायांच्या बॅटमधून आलाय. चौकार आलाय. चांगलीच बॅटिंग आतापर्यंत आपल्याला प्रभावित केले. एका बाजूला ऐमान 9 बॉलवरती 14 रन्स खेळतोय तर दुसऱ्या बाजूला एका बॉलचा सामना केला तर 4 रन्स विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा तेवढा दर्जेदार असा संपर्क नाहीये त्या ठिकाणी. त्याचबरोबर आपण जाऊयात ऑनलाईन रसिका प्रेक्षक असतील. अकीब पटेल, अफसरी शाहबाज आहेत, दानिश चेलकर, नबील राजापूरकर, विकी सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं देखील. रईस मस्तान देखील आहेत, फौसान कडू, सैबान शेलकर, अनीस कडू देखील आहेत, तोईद बालाबाई हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात. काय बॉलिंग चालली मैदानाच्या आतमध्ये. सुपर तहमीद फायटर्स या टीमच्या साह्यानं अति फायटर्स संघावरती थोडंसं डॉमिनेट करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. आज संघर्ष झाली आहे दोन्ही टीमकडून. दोन्ही संघ अगदी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये चेंडूला लॉंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न करता आपण बघतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आय थिंक 29 रन्स 29 स्कोर बोर्डवरती लागलेत. रनफूटचा वापर केलाय. हा बॉल देखील सुरेख होता. षटक क्रमांक आपण पाहताय तर शेवटचा देखील या ठिकाणी संपलेला आहे स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स 30 रन्स 30 टार्गेट असतं 24 बॉलमध्ये 31 धावांचं. 24 बॉल 31. या पुढची मॅच असेल प्रिन्सेस सहेर आणि 4A वॉरियर्स. 31 4A वॉरियर्स आणि प्रिन्सेस सहेर. कॅप्टन आपण टॉस करून घेतोय. टॉस का बॉलच्या इथे जायचंय. माहिर मिरकर कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. माहिर मिरकर कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. सर आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. 4A वॉरियर्स आणि प्रिन्सेस सहेर सोबत कॅप्टन असतील. टॉस का बॉसच्या इथे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत मनसूरभाई दिवेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. टॉस का बॉसच्या इथे या ठिकाणी चांगला बॉल टाकलाय कमालची. पहिल्या षटकातील पहिलाच बॉल होता. चेंडूला बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. एक्स्ट्राज मिळून जातील. एक्स्ट्राचे रन्स देखील आपण पाहिलेले आहेत आणि जे स्कोर बरोबर जोडले गेलेत आणि संघाचं खातं ओपन झालंय. प्रिन्सेस सहेर या टीमने टॉस जिंकला. बॅटिंगचं डिसिजन त्यांनी घेतलंय. महत्वाची मॅच त्यांच्यासाठी देखील असणार आहे. 4A वॉरियर्सचा संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल.
बॅक ऑफ दी हँड काय गोलंदाजी चालले. गोलंदाज कैफ. आपण पहिल्या दिवसामध्ये कैफने देखील कमालची बॉलिंग केली होती. कालच्या दिवसामध्ये देखील सुरेख गोलंदाजी आणि हा पुढचा बॉल देखील नो बॉल. हे एक्स्ट्राचे रन्स तुम्हाला पराजयाच्या दिशेने मार्गस्थ करून टाकतील. याच्यासाठी तुम्हाला अचूक टप्पा गरजेचा आहे. आपण म्हणतो ना सगळ्याच गोष्टी ताकदीने होत नाही, त्याच्यासाठी थोडासा युक्तीचा देखील तुम्हाला वापर करावा लागतो. त्या युक्तीचा वापर करून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. जोरदार अपील करत होता परंतु चेंडू सरळ पायाला स्पर्श करत डिक्लेअर झोन कडे देखील गेलाय. आणि खरंच या ठिकाणी आपण जर पाहतोय कमालची बॉलिंग गोलंदाजाच्या साह्याने आपण पाहिली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं सर्कलच्या आतमध्ये, सर्व खेळाडू 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. संपूर्ण मैदान मोकळं आहे आणि त्या मोकळ्या मैदानामध्ये फजलला खेळण्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागतोय. त्याच्या खूप बाहेर बॉल आहे. एक्स्ट्राज खूप दिले जात आहेत. आधीचे रन्स खूप कमी आहेत. 31चा पाठलाग करायचा आहे, ज्याच्यामध्ये 2 बॉलमध्ये 6 रन्स तुम्ही खर्च केलात आणि ते 6 रन्स एक्स्ट्राचेच त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 रन्स एक्स्ट्राचेच आलेले आहेत. म्हणजे या चुका तुम्हाला अगदी थोड्याशा सांभाळाव्या लागतील. या ज्या चुका आहेत या चुका थोड्या सावरणं गरजेचं आहे. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. सो कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. राईट अप ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आहे, सरळ पाटने खेळलाय. पहिला बॉलरला भेट, त्यानंतर 2 फिल्डरांच्या अगदी मधोमधच चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फजलच्या पाठीमधून 4 रन्स. ओव्हर द विकेट गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे. समोर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असणार आहे. आता थांबवलंय आणि हरकत नाहीये. सुरुवातीच्याच काही बॉलमध्ये 10 रन्स फजलनं काढलेत. ही मॅच त्यांच्यासाठी देखील महत्वाची आहे. एक जिंकलेत, एक पराजित झालेत. सो पुढचा बॉल सन्मानजनक हँडल केलाय. चेंडूला थांबवण्याचं काम नक्कीच केलेलं आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून. 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी आहे. एक बॉल अजून शिल्लक आहे. 10 रन्स कोर्टपुढवरती लागलेत. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज आहे. फ्रंटफूटचा वापर केला क्षेत्ररक्षक असेल त्या परिसरामध्ये. या बॉलला देखील 1च रन्स मिळणार आहे आणि स्कोर कार्ड मात्र 11 या आकड्यावरती. 1 षटकाचा खेळ संपला विदाउट लॉस 11 रन्स. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. 11 रन्स 18 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 20ची गरज. नवीन गोलंदाजाला पाठवले. मारूफ स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलाय. ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल झालाय. काय गोलंदाजी. पहिलाच बॉल सरप्राईज होता. फलंदाजाला खेळण्यासाठी मोठी मेहनत आणि मशक्कत करावी देखील लागलेली आहे. हा संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. जो तो खेळाडू माहित आहे, त्यांना माहित आहे की आम्हाला जिंकायचं आहे. पण तू एक ही गोष्ट आहे, आपण प्रिन्सेस सेहरची थोडीशी चर्चा केली. कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील 31 धावा डिफेन्स केल्या होत्या. मॅच मध्ये अगदी एक चांगला फलंदाज असताना सिद्दीकच्या विरोधामध्ये त्यांनी तब्बल 31 रन्स डिफेन्स केले होते. आजच्या मॅच मध्ये अशाच काही गोष्टी बघायला मिळू शकतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा असेल. एक्स्ट्राचे रन्स देखील मिळून जात आहेत. एक्स्ट्राज खूप दिले गेले. धावेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत रन्स देखील मिळणार नाहीत.
दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. आता मॅच मध्ये कदाचित ट्विस्ट बघायला मिळू शकेल का? या ठिकाणी आपण हॅलो 28 फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला देखील अगदी समोरच्या दिशेनं या बॉलवरती देखील 4 रन्स मिळून जातील. कमालचा स्ट्रोक आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. आता मॅच बनवले अमित फायटर्स या टीमना. प्रतिस्पर्धी जो संघ आहे ते फायटरवर डॉमिनेट करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 रन्स झालेले आहेत 2 ओव्हर मध्ये. 20 झालेत. 12 बॉलमध्ये 11 रन्स पाहिजेत. समुंदर किनारे बिछा मैदान, मिट्टी हवा और दिलों का दान, दिन हो या शाम लहरों का साथ गाओ के लौंडे बना रहे रात सूरज के नीचे, तन भी जले पर क्रिकेट के लिए दिल कभी न तले, न शूज ब्रांड वाले न स्पॉट. 12 बॉल आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता आणि इथे या 12 मध्ये 11 रन्स बनवले जातील का? गोलंदाज तयार आहे. लक्ष्मणच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स देखील मिळत आहेत. आता केवळ समीकरणामध्ये देखील थोडंसं बदलता हा रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. ऑफला चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक, थोडंसं फंबलिंग आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त डॉटच बॉल बघायला मिळतोय. रन्स आपण पाहिला गेला तर मिळणार नाहीत. मॅच थोडी चांगली बघायला मिळते. आता 10 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. या 11 बॉलमध्ये कदाचित केली जातील का की एक चांगला बॉल मॅच मध्ये पुनरागमन करेल. एक विकेट महत्वाची आहे. ऑनला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक असू शकेल आणि डिरेक्ट हिट असता कदाचित तर कर्मी मामला बघायला मिळू शकला असता. त्याच्यासाठी तो मला डायरेक्ट स्टंप वरती थ्रो करणं महत्वाचं होतं. मॅच खूप अगदी मोठी बनणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार का? जर शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याला नाहीचं असेल तर इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजांना जखडवणारी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. सगळे खेळाडू या ठिकाणी डीप वरती लावले. फजल फलंदाजी मार्क मध्ये तयार आहे. पुन्हा एकदा ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. 1च रन्स फक्त मिळणार आहे. 9 बॉल मध्ये 8 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा असेल. ऑफला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, धावचीची संधी होणार का? परंतु नाही. या बॉलला देखील 1 रन्स अगदी सन्मानजनक सुखरूपी दाखल देखील झालाय. 1 रन्स खूप इथून पुढे महत्वाचं असेल बॅटिंग टीमला, गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. दोन्ही संघांना 1 रन्स इथून खूप गरजेचं असणार आहे. कारण एका रन्समुळे तुम्ही नक्कीच विजय मिळवणार आहात. कारण का कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्या फॉर्म्युला नसेल देखील या ठिकाणचं क्रिकेट खेळलं जातं. पुढचा बॉल आहे आणि यावेळेला काय बॉल टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी, क्लीन बॉल्ड केलंय. बॅटर बाद होतोय. फजलची मोठी विकेट या ओव्हर मध्ये आली आहे. चला न्यू बॅटर मैदानामध्ये जायचंय. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल मध्ये 7 रन्स. सैफ बॅटिंग मार्क वरती शारवती त्याला पाठवले. ऑप्शनच्या थोडस बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा रन्स मिळतील. आता 7 बॉल 6 रनची गरज आहे. इथून 1 रन्स खूप महत्वाचा हाती फायटर्स या टीम साठी. कोणता संघ जिंकल प्रिडिक्शन लावणं कठीण आहे. चांगला ड्राईव्ह केलाय.
तिथे थोडसा क्षेत्ररक्षक मिसफील्ड करताना दिसलाय. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपलेला आहे. स्कोर का 26. 6 बॉलमध्ये पाहिजेत 5 रन जिंकण्यासाठी. कोण जिंकणार कोण राहणार येणारी वेळ मात्र सांगून जाईल. सहा बॉल 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती ऐमानला पाठवलंय. परिसरामध्ये खेळलं गेलं ऑफच्या. या बॉलला एक सिंगल घेतलाय. स्ट्राईक आता रोटेट केले. आहादला आपण बघतोय. अब्दुल अहदला आपण बघतोय बॅटिंग करत असताना. 5 बॉल आणि चौकाराची आवश्यकता. 5 मध्ये 4 ची गरज आहे. चौका ठोकणार का इथे विकेट्स येणार का अनेक सारे प्रश्न येतील तुमच्या समोर. आता इथे डॉट बॉल बघायला मिळतील. डावचेटची संधी आणि अंततः विकेटची केली होती चर्चा. इथे विकेटचं झालं पतन. मॅच मध्ये पुनरागमन देखील आपण पाहिलंय. मॅच मधला पुनरागमन अति फायटर्सच्या टीमच्या माध्यमातून. ही मॅच कुठेतरी मोठी बनत चालले. 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. नामुमकिन को मुमकिन बना देना इतना दिले है रे हम. इस मैच को जीतना हमें आता है क्योंकि शेरे हम. आणि खरंच अगदी तशाच प्रकारचं क्रिकेट गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहिले आपण. 4 बॉल 4 ची गरज. अजून देखील हारले नाही आहेत. अजून देखील मॅच मध्ये त्यांनी आगमन केलंय. काय बॉल टाकलाय. सुपर बॉलिंग ऐमानच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. हा सामना अजून संपलेला नाहीये. ही मॅच ऑन झाली आहे. कोण जिंकणार कोण हारणार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला देखील कळणारच आहे. 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला संपूर्ण स्पर्धेतील. 3 बॉल आणि त्याचबरोबर 4 रन्स पाहिजेत. ऐमाननं कमालची गोलंदाजी केले. अलबक्षला पाठवले. अलबक्ष असेल अंडर प्रेशर. दोन्ही खेळाडू आपल्याला बघायला मिळू शकतील. प्रेशर असणार आहे. हा प्रेशर रिलीज करण्यासाठी चांगला स्ट्रोक घ्यावा लागेल. सरळ हातामध्ये खेळलाय. हा प्रेशर होता फलंदाजावरती आणि तोच प्रेशर खरा बॉल वरती देखील सरळ बॅटने खेळले. तुम्ही स्वीप करू शकला असता 4 रन्स भेटले असते. 2 बॉल आणि त्याचबरोबर 4 रनची गरज आहे. हॅट्रिकचा बॉल आता असणार आहे. 2 ला 4 दाऊदला पाठवले. आप कर सकते हो भाई. 2 गेंदों जीतने के लिए 4 रनों की जरूरत. एक बड़ा स्ट्रोक. 2 में 4 और इस गेंद को सीधा मार केला है. इस पूरी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज म्हणजे ऐमान आहे. हॅलो
मॅन ऑफ द मॅच अयमान दिवेकर हे आपण ठरलेले आहात मॅन ऑफ द मॅच. अकिबाई चिपळूणकर सर